लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान अगदी जवळ येऊन ठेपले तरीही महाराष्ट्रात महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटायला तयार नाही। महायुतीतले पक्ष काही जागांबाबत अजूनही निर्णय घेऊ शकले नाहीत। तसेच ज्या जागांचं वाटप झाले त्यापैकी काही जागांवर महायुतीतल्या पक्षांना उमेदवार ठरवता आला नाही। त्यातीलच एक जागा आहे उत्तर पश्चिम मुंबईची। इथून कुणाला तिकीट द्यायचं यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अजूनही उमेदवाराची चाचपणी सुरू आहे। यात काँग्रेसकडून निलंबित करण्यात आलेल्या संजय निरुपमांसह ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेल्या रवींद्र वायकरांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। पण वायकर आणि निरुपम यांना महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेनं मात्र तीव्र विरोध दर्शवलाय। त्यामुळे संजय निरुपम आणि रवींद्र वायकर मनसेला का नको आहेत? विरोधांचं नेमकं कारण काय हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। महायुतीत मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला आलाय। मात्र त्यांच्याकडे या मतदारसंघात तगडा उमेदवार नसल्यामुळे अजून या जागेबाबत कोणता निर्णय झाला नाही। अशातच ऐन लोकसभा निवडणुकीच्या वातावरणात उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेल्या आमदार रवींद्र वायकर यांना या मतदारसंघातून उभा करणार असल्याची चर्चा आहे। वायकर समर्थकांच्या मते त्यांचं लोकसभेचं तिकीट पक्क झाले। वायकरांनी देखील या मतदारसंघात मोर्चे बांधणी करायला सुरुवात केल्याची चर्चा आहे। पण वायकर इथून इच्छुक नसल्याने मुख्यमंत्र्यांकडून त्यांची मनधरणी सुरू असल्याचंही बोललं जात आहे। यासह संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेसने निलंबित केलेले संजय निरुपम यांच्या नावाचीही चर्चा सुरू असून त्यांनीही काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती। निरुपम यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी ते भाजप आणि शिवसेनेचे दार ठोठावत असल्याचं बोललं जात आहे। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। पण यामध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारी मनसे मात्र नाराज झाली आहे। या दोन्ही नेत्यांवर मनसेकडून आक्षेप घेण्यात आलाय। तसेच निवडणुकीत यांना तिकीट मिळालं तर मनसेचा त्यांना पाठिंबा नसेल असं जाहीर करण्यात आले। मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हटलंय की मनसेला धनुष्यबाण चिन्हावर लढायला सांगणाऱ्यांवर दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे। लक्षात ठेवा, राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे। इकडून तिकडून पालापाचोळ्यासारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रवींद्र वायकर सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठिंबा गृहीत धरू नये असं शालिनी ठाकरे स्पष्ट म्हणाल्यात। पण त्यांच्या या दोन उमेदवारांना विरोध का आहे हेही पाहूयात। राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी महायुतीतील काही जागांवर जे उमेदवार समोर येत आहेत त्यांना मनसे कार्यकर्त्यांचा विरोध आहे। त्यांचा प्रचार कसा करायचा अशी विचारणा कार्यकर्ते करतायत। तुमच्याकडे उमेदवार नाहीत आणि आमच्या पक्षालाही पुढे येऊ देत नाही, त्या अनुषंगाने मी कार्यकर्त्यांची भूमिका मांडली आहे। संजय निरुपम यांनी मराठी माणसांसाठी कधीही काहीही केलेलं नाही। आमचा वाद उत्तर भारतीय लोकांसोबत नाही, आमचा मुद्दा वेगळा आहे। पण निरुपम यांच्यासारखे नेते महाराष्ट्रात विनाकारण वाद निर्माण करतात अशी टीकाही शालिनी ठाकरे यांनी केली आहे। त्यामुळे आपल्याला निरुपम आणि वायकर यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी राहिली आहे हे थोडक्यात पाहावं लागेल। संजय निरुपम हे 2009च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिले आहेत। शिवाय पहिले शिवसेनेचे सदस्य म्हणून आणि नंतर काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून ते 2 वेळा राज्यसभेवर गेले। निरुपम यांनी स्वपक्षावरच तोफ डागल्याने काँग्रेसने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं होतं। त्यानंतर निरुपम यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय। निरुपम हे शिवसेनेत प्रवेश करून या जागेवरून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे शिवसेनेचे रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व विधान मतदारसंघातून 3 टर्म म्हणजेच 2009, 2014 आणि 2019 ला आमदार राहिले आहेत।
काही दिवसांपूर्वी ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत। विशेष म्हणजे जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी त्यांची ईडी चौकशी करण्यात आली होती। या जागेसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचीही माहिती आहे। आता गेल्या काही दिवसात राज्यातील राजकीय समीकरणं बदललेली आहेत। त्यात अनेक दिवसांपासून राज ठाकरे हे महायुतीत जाणार अशा केवळ चर्चा व्हायच्या, पण गुढीपाडव्याच्या दिवशी राज यांनी आपली भूमिका मांडत महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला। राज ठाकरे यांना भाजपकडून कमळ चिन्हावर आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार उभा करण्याची ऑफर होती, मात्र आपण त्यास नकार दिल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं। शिवाय मनसेचं रेल्वे इंजिन हे पक्षचिन्ह मी महाराष्ट्र सैनिकांच्या कष्टाने कमवले। हे चिन्ह माझ्याकडे आयता आलेलं नाही, सहज चिन्ह आले म्हणून मी त्यावर लढायचं असं अजिबात नाही। पक्षचिन्हाबाबत कसलीही तडजोड केली जाणार नाही अशी भूमिकाही राज ठाकरेंची आहे। त्यामुळे आता महायुतीतच उमेदवारावरून वादाची ठिणगी पडली आहे। आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार आणि इथून कोणाला उमेदवारी देणार हे लवकरच स्पष्ट होईल। याबाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।